नमस्कार, मी सुवर्णा जोशी. गिरगावातून सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. गिरगावातील चिंचोळ्या चाळींमध्ये निर्जंतुकीकरण सुरू केलं गेलेलं आहे. वरळीत कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झालंय आणि चाळींच्या आतमध्ये जाऊन निर्जंतुकीकरण केलं जात आहे. ही या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, कोळीवाड्यात रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आता प्रशासन सतर्क झालंय आणि सगळ्या वेगवेगळ्या चाळींमध्ये, गिरगावातल्या प्रामुख्याने चाळींमध्ये निर्जंतुकीकरण करायला सुरुवात झालेली आहे. याविषयी काय अधिक माहिती? सोन, आपण बघतो आहोत की नाही का, मुंबईमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकसंख्येची घनता ती देखील मोठी आहे. त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये अगदी चिंचोळ्या दाटीवाटीमध्ये जिथे लोक राहतात तिथे देखील आजपर्यंत जाऊन मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभाग जे आहे ते निर्जंतुकरण करत आहे. मुंबईतला गिरगाव हा भाग बघितला तर गिरगावमध्ये अतिशय 100 वर्षाहून जुन्या चाळी आहेत. अतिशय दाटीवाटीमध्ये ते लोक जे आहेत ते राहतात. अशा दाटीवाटीच्या वस्तींमध्ये आजपर्यंत जाऊन म्हणजे प्रत्येक पायऱ्यांवरती, प्रत्येक शिऱ्यांवरती, प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये, सज्जामध्ये निर्जंतुकरण जे आहे ते करणं सध्या सुरू आहे. कारण आपण आता भारत जो आहे दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यामध्ये जात आहे. त्यामुळे अतिशय काटेकोरपणे या सर्वांचं पालन केलं जात आहे, त्याची अंमलबजावणी देखील केली जात आहे. मुंबईतल्या छोट्या छोट्या रस्त्यांवरती, छोट्या छोट्या चाळींमध्ये अगदी जिथे एक व्यक्ती जाऊ शकेल असं जिथे मार्ग, अशा ठिकाणी सुद्धा निर्जंतुकरण जे आहे ते करणं सुरू आहे. अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर आता सर्वसामान्य जनतेने देखील आपली जबाबदारी वाढवणं गरजेचं आहे. सर्वांनी घरातच थांबलं पाहिजे. अगदीच आवश्यक गरज असेल तरच बाहेर जाणं आवश्यक आहे. अगदी उदय, पण निर्जंतुकीकरण करत असताना असाही सूर उमटतोय की कुठल्याही व्यक्तीवर हे उडू नये, कारण ते कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्या अनुषंगाने उदय, तुझ्याशी संवाद साधायचा आहे, पण महापौर मुंबईच्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत. किशोरीताई, सतर्कता, खबरदारी म्हणून निर्जंतुकीकरण सगळ्याच ठिकाणी केलं जात आहे. आतापर्यंत असं होत होतं की रुग्ण एखादा सापडला की त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, तो जिथे जाऊन आलाय तिथे प्राथमिकतेने अग्निशमन दलाकडून निर्जंतुकीकरण केलं जात होतं. पण आता मुंबईतली निर्जंतुकीकरणासंदर्भातली काय माहिती सांगाल? मुळामध्ये सर्व नगरसेवक आता सतर्क झालेले आहेत. आपापल्या वॉर्डमधना सोसायट्या असतील, इमारती असतील, रस्ते असतील, बसस्टॉप असतील, हे स्वतः निर्जंतुक करण्यामध्ये सक्रिय आहेत. तुम्हाला लागणारं साहित्य पुरवत आहेत. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत मुंबईकरांनी बऱ्यापैकी साथ देत असले तरी आजही कुठेतरी आपण ढिलाई करतोय, म्हणून असे आता पेशंट सापडायला लागले. तर मुंबईकरांना तुमच्या माध्यमातून मी पुन्हा आवाहन करते की तुमच्यासाठी सगळी यंत्रणा व्यवस्थित राबते. फक्त तुम्हाला घरात बसायचं आहे. त्या लक्ष्मण रेषेला जर तुम्ही टाळलात तर कोरोना तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. आणि नुसतं घरात घुसत नाहीये तर आजूबाजूचा एरिया सुद्धा त्याला इफेक्ट करतोय. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला काहीच करायचं नाहीये. सगळं जे करणार आहे ती महाराष्ट्र राज्य सरकार, महानगरपालिका, पोलीस, सगळी दलं तुमच्यासाठी तयार आहेत. फक्त नागरिकांनी घरात बसावं आणि आजूबाजूला असा कुठे एखादा पेशंट आढळला, वाटला, तर त्याची माहिती पुरवावी, जेणेकरून आमचं जे आरोग्य पथक आहे त्याद्वारे त्या रुग्णाला ट्रेसिंग केलं जाईल आणि मग त्याला परत ताब्यात घेऊन क्वारंटाईन केलं जाईल, की जेणेकरून हा जो सगळा एकंदर जे थैमान आहे हे आपल्याकडे बऱ्यापैकी आपण कंट्रोल करतोय, पण अधिक कंट्रोल करणं खूप गरज आहे. नक्की. किशोरीताई, एक फक्त प्रश्न आहे निर्जंतुकीकरणासंदर्भातला. निर्जंतुकीकरण होत असताना ज्यांच्या माध्यमातून ते केलं जात आहे ते पुरेशी काळजी घेतायत का? कारण असंही सूर ऐकायला मिळतोय की हे जे सोल्युशन डायल्यूट करून सध्या निर्जंतुकीकरण केलं जात आहे ते लोकांच्या स्किन, म्हणजे सामान्यांच्या स्किनसाठी धोकादायक ठरू शकतं. तर काय काळजी घ्यावी असं तुम्ही सांगाल निर्जंतुकीकरण करताना? मुळामध्ये जिथे जिथे निर्जंतुक जे फवारे मारले गेले तर तिथे थोडा वेळ तरी लोकांनी त्या म्हणजे स्पर्श केला नाही पाहिजे. कारण इतकं हार्मफुल नाहीये, पण तरी पण ती काळजी घेतली पाहिजे. कारण बऱ्याच जणांच्या स्किन ह्या सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे ती हे होऊ शकते.
पण हे सगळं आता आपल्या म्हणजे आम्ही राजकारणी लोक किंवा पोलीस हे सगळे जरी असले तरी आपण एका देशाचे नागरिक आहोत. आपण महाराष्ट्राचे नागरिक, मुंबईचे नागरिक आहोत. तर या नागरिकत्वाच्या भावनेतून आपण आपल्याला सावरलं पाहिजे, एकमेकांना सगळ्यांनी सावरलं पाहिजे असं मला वाटतं. नक्की नक्की. किशोरीताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतला माहिती दिल्याबद्दल, वेळ काढून संवाद साधल्याबद्दल. खरं तर आत्ता या संवादाचीच गरज आहे. हे सगळे राजकारणी, सेलिब्रिटी आपल्या सगळ्यांसोबत बोलता आहेत, अधिक माहिती आपल्याला देत आहेत. निर्जंतुकीकरण करताना जर तुमच्या इमारतीमध्ये, तुमच्या चाळीमध्ये निर्जंतुकीकरण होत असेल तर तुम्ही काळजी घ्या, त्या ठिकाणी पोचू नका, जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला या निर्जंतुकीकरणाचा जो फवारा आहे त्याचा त्रास होणार नाही. मुंबईच्या